मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांसह मुंबईमध्ये आंदोलन सुरू। आंदोलनामुळे राज्यातील 5000 शाळा आजपासून 2 दिवस बंद। शेतकऱ्यांच्या हितासाठी प्लास्टिक कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव। प्लास्टिक फुलांच्या अतिरिक्त वापरामुळे सर्व प्रकारच्या फुलांची बाजारपेठ अडचणीत, मंत्री भरत गोगावले यांची माहिती। म्हाडा अदानी समूहामध्ये पुनर्विकासासंदर्भात करार। मोतीलाल नगर प्रकल्पासाठी सर्वेक्षण, इतर कामांनाही गती येणार। मुंबईकरांच्या आलिशान घरांना पसंती। 5 कोटींच्या घरांची सर्वाधिक खरेदी। चालू वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यामध्ये दुबईमध्ये एकूण 75,672 मालमत्तांची खरेदी। मुंबई सागरी किनारा मार्ग परळशी जोडून हाजी अली परळ प्रवास अतिजलद होणार। हाजी अली परळ दरम्यान 1.5 किलोमीटर लांबीचा उन्नत रस्त्याचा प्रस्ताव। मध्य रेल्वेच्या डब्यांमधील इंडिकेटरमध्ये आता गाडीची वेळही दिसणार। पुढील स्टेशनच्या नावासह त्या स्टेशनवर लोकल किती वाजता पोहोचेल याची वेळ देखील दाखवली जाणार। राज्यासह घरगुती वीज उद्योगांपेक्षाही महाग। कृषीच्या क्रॉस सबसिडीचा 30% बोजा घरगुती वीज ग्राहकांवर लादण्यात आलाय। अल्पवयीन मुलीला काम देण्याचा आमिष दाखवून लैंगिक शोषण। साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपी प्रफुल्ल लोढाला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची 6 वर्षांमध्ये दुरवस्था। पुलावरील सवळ्या बाहेर आल्यानं आणि मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी। कोट्यवधी रुपये खर्चूनही पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं।